तर त्र्यंबकेश्वरवरनं दर्शन करून निघाल्यानंतर आम्ही जेवणासाठी थांबणार होतो. तर मग आम्ही ठरवलं की आम्ही संस्कृती हॉटेलला थांबू व जेवणासाठी. तर आम्ही तिथे आलो होतो आणि मग आम्हाला जेवण करायचं होतं थाळीचं. तर मग आम्ही त्यामध्ये त्यांनी असे विभाग बनवलेले होते वेगवेगळे. त्यात व्हेज, नॉनव्हेज असेही होते. तर तुम्हाला म्हणजे जे तुम्ही व्हेज किंवा नॉनव्हेज खाणार आहे त्यासाठी तर तसं त्यांनी बनवलेलं होतं. आणि आम्हाला जी थाळी खायची होती ती होती म्हणजे गावाकडची. आणि म्हणजे त्याने असं गावाकडचा जो परिसर कसा असतो तसं त्यांनी ते बनवलेलं होतं. तर तिथं व्हेज थाळी खाण्यासाठी आम्ही गेलो. तर इथे आल्यानंतर बघितलं तर असं खरंच वाटतं की आपण गावाकडे आलेलो आहे. कारण बैलगाडी आणि तिथं एक मोठासा आंबा लावलेला आहे जो त्यांनी बनवलेला. आणि हे बैलगाडीचं चाक आणि हात धुण्यासाठी तिथं जे बेसिन होते ते जुन्या काळी जे बंब असतात ना ते त्यांनी भरून ठेवले होते म्हणजे वॉश बेसिन म्हणजे हात धुण्यासाठी. तर बाजूचा सर्वकडचा परिसर आणि अगदी जो गावाकडं असा नाही का पाराचा ओटा असतो तर तसंही बनवलेलं होतं. आणि तुळस असं पूर्ण असं तिथं गेल्यानंतर असं वाटतं का आपण कोणत्या तरी एका गावामध्ये आलेलो आहे. आणि जे लहान मुलांसाठी असे नाही का जे पाळणे बनवलेले असतात गावाकडं लाकडाचे तर तेही तिथं लावलेले होते. जर तुम्ही इथे जेवायला बसताय तर लहान मुलांसाठी ठेवण्यासाठी. जेवणासाठीची बैठकही आहे तिथे आणि टेबल पण आहे. कारण आपल्याला जर भारतीय बैठक म्हणजे आपण जसं पाट आणि चौरंग ठेवून त्यावरती पूर्वीच्या काळी लोक जसे जेवायचे त्याप्रमाणे तिथं मध्ये त्यांनी तसं ठेवलेलं आहे. आणि बाहेर पण तुम्ही जेवायला बसू शकतात. पाट चौरंग असं त्यांची भारतीय बैठक त्यांनी बनवली आहे. आणि खाट अशा ठेवलेल्या होत्या बाहेर बसण्यासाठी. आणि यानंतर आम्ही जी भारतीय बैठक होतो ना तिथंच बसायचं ठरवलं जेवणासाठी. तर असा चौरंग होता त्यावरती त्यांनी ताट आणि नंतर ते वाढत होते आणि बसण्यासाठी पाट होते. तर जेवण पण छान होतं. जसं गावाकडचे लोक जरा तिखट खातात ना त्या पद्धतीमध्ये बऱ्यापैकी तिखट होतं. कारण आरव जेवला नाही कारण त्याला भरपूर असं तिखट लागत होतं. कढी होती, कुळथाचे शेंगोळे होते, भज्यांची आमटी होती, खीर होती आणि भाकरी होती, तोडाची पोळी होती, भजे होते, कोशिंबीर होती, पापड होती, चटणी होती, भेंडीची सुकी भाजी होती आणि थालीपीठ होतं, लिंबू आणि जिलेबी पण होती. त्यानंतर मग वरण भातसुद्धा होतं. म्हणजे तुमचं जेवण झाल्यानंतर डाळ भातही ते देत होते आणि त्यानंतर मसाले भातही होता. पण आमच्याकडनं जे ताटात एवढं वाढलेलं होतं तेच व्यवस्थित असं खाल्ल्या गेलं नाही. त्यामुळं आम्ही डाळ भात पण नाही घेतला आणि मसाले भातही नाही घेतला. आणि यानंतर आमचं जेवण झालं आणि आरव मस्त असा पाळण्यामध्ये लोळत होता. चला
आणि जेवण झाल्यानंतर म्हटलं थोडंसं असं फिरू, तर म्हणून आता इथे साईडला आली होती. तर तिथे असं कुंभार मडके कसं घडवतो, तर तसंही त्यांनी मातीचं असं बनवून ठेवलेलं होतं. तर म्हणजे त्या मूर्त्याच बहुतेक मातीच्या असू शकतात. आणि त्यानंतर इथं हनुमानचं एक मूर्ती होती आणि त्यानंतर लाकडाच्याही काही मूर्ती त्यांनी अशा ठेवलेल्या होत्या. आणि यानंतर तुम्ही बघू शकता अगदी जे लाकडाचे मूर्त्या ज्या नाही का कोरलेल्या असतात त्या होत्या. आणि त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीची पण खूप मोठी अशी छान मूर्ती होती ठेवलेली, ती खूप मस्त अशी दिसत होती. आणि इथं लोहार होता, ते लोहार जे कामं करतात, लोखंडाचे नांगर वगैरे बनवायचे, तर ते इथं असं ठेवलेलं होतं. म्हणजे ते माणसं दाखवले होते कसं बनवतात. आणि विठ्ठल रुक्मिणीची पण खूप मोठी अशी छान मूर्ती होती. तर जसं आपण गावाकडच्या लोकांचं जीवन असतं, तर तसं ते दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तर खूप छान आहे. असं एक दिवस जसं लहान मुलांना आपण ट्रिपसाठी घेऊन येऊ शकतो आणि छान त्यांना असं गावातलं वातावरण कसं असतं तेही आपण दाखवू शकतो. त्यानंतर इथेही असं गावाकडती म्हणजे घरं कशी असतात किंवा गावातलं जीवन कसं असतं, तर ते इथं दाखवण्याचा प्रयत्न असतो. असं खूप छान, म्हणजे एक दिवस जर लहान मुलांना घेऊन गेलो ना आपल्या, तर एक दिवस आपण कशी छान अशी ट्रिप करू शकतो. आणि तिथं सर्व असे कार्यक्रम होत असतात बर्थडेचे. आणि आम्ही जेव्हा जेवायला गेलो ना, तेव्हा तिथे केळवणचा कार्यक्रम चालू होता. तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त असं एकदम आपण गावाकडं आल्यासारखं असं वाटतं आपल्याला. अरे ते झाडच खूप आहे ना. छान आहे ना. पॅक 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 बदक निघाला कोणाच्या घरी गेला. ये लवकर ये ना. पकड रे, अरे पकड बदक, यांना पण तिथं जायचंय वाटतं, त्यांना दोघांना. ते तिथंच उभे केव्हाचे. हा कोणता डॉगी भूमी तो?
Oh, oh no.